मेनू एंड एंड पॉइंट्स वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण URL पॅटर्न्स सेट करणे शिकणार आहोत. त्याचबरोबर मेनू मॅनेजमेंट देखील शिकणार आहोत. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या निवडीचे कोणतेही वेब ब्राउझर वापरू शकता. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण आपल्या वेबसाईटसाठी योग्य URL पाथ्स तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. एंडपॉइंट्स आणि एलियासेस. एंडपॉइंट्स हे URL पाथ्स आहेत जे एक विशिष्ट कंटेंट प्रदर्शित करतात. डिफॉल्टपणे Drupal मध्ये नोडचा एंडपॉइंट आहे node/node-id. हे सर्व्हरवर पाठविल्यामुळे नोडचे कंटेंट प्रदर्शित होईल. ID ची संख्या व्यक्तीला वाचण्यायोग्य नाही आहे. म्हणजेच सांगितलेल्या node/278162 सोबत आपण सहजपणे विशिष्ट कंटेंटची सांगड घालू शकत नाही. एक एलियास तयार करण्याने व्यक्तीचे वाचण्यायोग्य एंडपॉइंट उपलब्ध आहे. समान कंटेंटसाठी एलियास हे एक पर्यायी URL पाथ आहे. त्याच कंटेंटच्या प्रदर्शनासाठी आपण एकतर मूळ किंवा अनेक एलियास पैकी एक वापरू शकतो. उदाहरणार्थ node/278162 आणि content/Drupal camp Mumbai 2015. दोन्ही सारख्या कंटेंट प्रदर्शित करतात, पण दुसरा लक्षात ठेवावयास सोपा आहे. आता नवीन URL पॅटर्न्स तयार करूया जे आपल्याकडे असलेल्या सर्व कंटेंट्सला लागू होईल. URL पाथ्स सेट करण्यासाठी 3 मॉड्यूल्स हवेत. हे 3 मॉड्यूल्स आहेत पाथऑटो, टोकन आणि ctools. कृपया पुढे चला आणि तुमच्या मशीनवर पाथऑटो इन्स्टॉल करा. पाथऑटो प्रोजेक्ट पानावर परत या. इथे तुमच्या लक्षात येईल की पाथऑटो साठी टोकन आणि ctools ची आवश्यकता आहे. टोकन आणि ctools इन्स्टॉल करा. एकदा तुम्ही हे मॉड्यूल्स इन्स्टॉल केले की ते सुरू करा. एकदा आपण हे केले की आपण पुढे जायला तयार आहोत. इथे खाली डावीकडे कॉन्फिगरेशन वर क्लिक करा. सर्च एंड मेटाडाटा सेक्शन मध्ये तुम्हाला URL एलियासेस दिसेल. बाय डिफॉल्ट तिकडे URL एलियासेस नाहीत. पॅटर्न्स टॅब वर क्लिक करा. एड पाथऑटो पॅटर्न बटणावर क्लिक करा. पॅटर्न टाइप ड्रॉप डाउन वर क्लिक करा. इथे आपण फोरम, कंटेंट, टेक्सॉनॉमी टर्म आणि यूझर साठी स्वतंत्र पॅटर्न्स तयार करू शकतो. उदाहरणार्थ मी कंटेंट निवडेन. पाथ पॅटर्न फील्ड मध्ये आपल्याला टेम्पलेट पॅटर्न टाकायचा आहे. टेम्पलेट व्हेरिएबल्सना टोकन्स म्हणतात. ते प्रत्येक एंटिटीसाठी गतिकरित्या निर्माण झाले आहेत. टोकन मॉड्यूल हे व्हेरिएबल्स पुरविते. जेव्हा तुम्ही कोणत्याही इनपुट फॉर्ममध्ये ब्राउज अवेलेबल टोकन्स हे पाहाल तेव्हा तुम्ही पूर्वनिर्धारित टोकन्स ठेवू शकता. तुम्हाला जिथे टोकन ठेवायचे आहे तिथे पाथ पॅटर्न वर क्लिक करा. कंटेंट स्लॅश टाईप करा, मग ब्राउज अवेलेबल टोकन्स लिंक वर क्लिक करा. एक पॉपअप विंडो अवेलेबल टोकन्स दाखवत उघडते. समजा आपल्याला कंटेंट स्लॅश टायटल ऑफ द पेज असे पॅटर्न हवे आहे. पानाच्या शीर्षकासाठी टोकन हे नोड सेक्शन मध्ये आहे. नोड्स सेक्शनच्या उजव्या बाणाच्या बटणावर क्लिक करा. टोकन नोड टायटल निवडा जे पानाचे टायटलने बदलले आहे. फॉर्म बॉक्समध्ये कर्सरच्या दिशेने हे नोड टायटल टाका. जर हे झाले नाही तर बॉक्सवर क्लिक करा आणि कर्सर हव्या त्या स्थितीत आहे का ह्याची खात्री करून घ्या. नंतर टोकन सिलेक्ट करा. कंटेंट टाइप मध्ये आपण ह्या पॅटर्नसाठी कोणता एंटिटी टाइप लागू झाला पाहिजे हे निवडू शकतो. सर्व टाइप्स
सिलेक्ट करा जेणेकरून सर्वांना हे पॅटर्न बाय डिफॉल्टपणे लागू होईल. हे सेटिंग विशिष्ट टाईपसाठी अधिलिखित करता येऊ शकते. उदाहरणार्थ आपण यूझर ग्रुप /node title तयार करून आणि ते फक्त यूझर ग्रुप लागू करू शकतो. लेबल फील्डमध्ये टाईप करा कंटेंट टायटल. नंतर सेव्ह बटणावर क्लिक करा. इथे आपण नुकतेच तयार केलेले नवीन पॅटर्न तपासू शकतो. हे पॅटर्न नव्याने जोडलेल्या सर्व कंटेंट्सला URL एलियासेस तयार करण्यासाठी लागू होईल, पण हे विद्यमान कंटेंट्ससाठी URL एलियासेस तयार करणार नाही. ते विद्यमान कंटेंट्ससाठी लागू करण्यासाठी बल्क जनरेट टॅबवर क्लिक करा. कंटेंट टाइप सिलेक्ट करा आणि अपडेट बटणावर क्लिक करा. हे URL एलियासेस तयार करण्याची सुरुवात करते. हे थोडा वेळ घेऊ शकते आणि हे असलेल्या कंटेंट्सच्या संख्येवर अवलंबून आहे. आता लिस्ट टॅबवर क्लिक करा. आपण आपल्या कंटेंटसाठी URL एलियासेस पाहू शकतो. आपल्या साईटवरील प्रत्येक नोडकडे /node/nodeid चा सिस्टम पाथ आहे. तिथे पहिल्या एलियास कॉलममध्ये नव्याने तयार झालेला URL एलियास आहे. आपण पाहू शकतो की सर्व एलियासेस समान पॅटर्नचे अनुसरण करतो. नवीन कंटेंट टाइप तयार करताना प्रत्येक वेळी तुम्हाला हे करायचे आहे. पॅटर्न्स तयार करण्यासाठी खालील नियम वापरा. लोअर केस शब्दांचा वापर करणे. शब्दांमध्ये स्पेस न देणे. शब्द अंडरस्कोरने वेगळे न करता हायफनने वेगळे करणे. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी SEO URL मध्ये अर्थपूर्ण, व्यक्तीला वाचता येईल अशा शब्दांचा वापर करणे. वेळेनुसार कंटेंट्स वर्गीकृत करण्यासाठी डेट टोकन्स वापरा. सेटिंग टेबलमध्ये URL एलियास कंट्रोल करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इथे आपण सेपरेटर लेंथ इत्यादी पाहू शकतो. आपण हे सुद्धा पाहू शकतो की बाय डिफॉल्ट पॅटर्न मधून अनेक सामान्य शब्द काढले आहेत. हे एंड पॉइंटला संक्षिप्त आणि अर्थपूर्ण ठेवते. सारांशित करा. पाथ ऑटो आणि टोकन मॉड्यूल्स आपल्याला URL पॅटर्न्स सेटअप करण्यासाठी, त्याचबरोबर कधीही डिलीट एलियासेस आणि बल्क जनरेट एलियासेस सेट करण्याची अनुमती देतो. आतापासून प्रत्येक नवीन नोड आपण स्थापिलेले पॅटर्न्स वापरतील. आता आपण मेन्यूज विषयी बोलू. आपण आपल्या साईटवर एका अविशिष्ट क्रमाने अधिक व्ह्यूज आणि बेसिक पेजेसवर आधारित मेन्यूज जोडले आहेत. आपण मेन्यू सिस्टम कशी बदलू शकतो हे पाहू. स्ट्रक्चर वर जा, खाली स्क्रोल करा आणि मेन्यूज वर क्लिक करा. आपल्याकडे इथे अनेक विविध मेन्यूज आहे जे ड्रुपल सोबत बाय डिफॉल्ट आहेत. आपल्याकडे 6 मेन्यूज आहे. आपली मुख्य नेव्हिगेशन मेनूमध्ये रुची आहे म्हणून एडिट मेनूवर क्लिक करा. इथे आपण आपले मेनू लिंक्स क्लिक, ड्रॅग आणि रीऑर्डर करू शकतो. होम आणि होम वर ड्रॅग करा. तुम्ही तुमच्या निवडीनुसार याचा क्रम बदलू शकता. ह्यानंतर सेव्ह वर क्लिक करा. आता आपल्याकडे इव्हेंट्स आणि अपकमिंग इव्हेंट्स आहेत. इव्हेंट्स वर क्लिक करा आणि वर खेचून आणा आणि नंतर अपकमिंग इव्हेंट्सला उजवीकडे खेचून आणा. हे सब मेनू तयार करेल. हे खूपच सोपे आहे. सेव्ह क्लिक करा आणि आपल्या समोरच्या पानावर पहा. लक्षात घ्या की आता आपल्याकडे 4 मेन्यूज आहेत. आपला इव्हेंट सब मेनू कुठे गेला? कृपया लक्षात ठेवा की ड्रुपल मधील सर्व थीम्स सब मेन्यूज किंवा ड्रॉप डाउन मेन्यूजला सपोर्ट करत नाहीत. बार्टिक थीम हे त्यापैकी एक आहे. आतासाठी स्ट्रक्चर मेन्यूज वर परत जा आणि मेन मेन्यू एडिट करा. अपकमिंग इव्हेंट परत इथे वर ड्रॅग करा आणि सेव्ह वर क्लिक करा. आपल्याला आपल्या साईटच्या विशिष्ट सेक्शनसाठी किंवा विशिष्ट नोडसाठी लिंक हवी आहे. उदाहरणार्थ जर माझ्या फोरम्स साठी मला मेन्यू लिंक पाहिजे
तर आधी मला साईटवर पुन्हा जायला आवडेल. फोरम्स पेजवर जा आणि URL कॉपी करा जे फक्त आहे फोरम. नंतर परत या आणि आधी एडिट मेनू आणि नंतर एड लिंक वर क्लिक करा. त्याला फोरम असे नाव द्या आणि कॉपी केलेली लिंक पेस्ट करा. तुम्ही जर विशिष्ट कंटेंटचा भाग पाहत असाल तर फक्त F किंवा G सारखे अक्षरे टाईप करा. ह्या अक्षराने सुरू होणारे सर्व नोड्स दाखविले जाईल. उदाहरणार्थ जर आपण A अक्षर टाईप केले तर टायटल मधील A असलेले सर्व नोड्स दिसू लागतील. जे आपण पाहत आहोत त्यातून आपण फक्त एकच निवडू शकतो आणि ते आपल्याला सांगते की ते आहे नोड ID नंबर 1. जर आपल्याला अंतर्गत पाथ हवा आहे जसे नोड जोडण्याची क्षमता मग ते असेल /node/add. जर आपल्याला होमपेजला लिंक करायचे असेल तर ते असेल फ्रंट. परंतु आपल्याला इथे /forum हवंय जे फोरम लिंक आहे. सेव्ह क्लिक करा आणि आता आपल्याकडे फोरमसाठी एक लिंक आहे. सेव्ह क्लिक करा. आता फक्त ह्या दुहेरी तपासणी करा की हे काम करते आणि खरोखर हे करत आहे. म्हणून ते अधिक चांगले समजून घेण्यासाठी ह्यावर काम करा. ह्यामुळे आपल्या मेनू सिस्टममध्ये व्ह्यू किंवा कंटेंट टाईपसाठी मेनू आयटम तयार करणे अधिक सोपे होईल. आपण ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सारांशित करा. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो URL पॅटर्न्सची स्थापना करणे, मेनू मॅनेजमेंट, हा व्हिडिओ ऐकूया आणि OS ट्रेनिंग ह्यावर आधारित असून IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. सहभागासाठी धन्यवाद.